फडणवीस साहेब राज्याचे गृहमंत्री आहेत आणि 7.5 वर्षांमध्ये जर एकूण महाराष्ट्राचा क्राईम रेट बघितला, विशेषतः महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या जर घटना बघितल्या, तर त्या सगळ्यात जास्त वाढीव आलेख हा फडणवीस साहेबांच्या काळातला आहे। हे फार गांभीर्यानं नमूद केलं पाहिजे की साधारणतः 15 दिवसाखाली लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये एका 9 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाला। 1 महिन्यापूर्वी माजलगावमध्ये इयत्ता 7वीला शाळेत जाणाऱ्या मुलीला बाजूच्या हॉटेलला 3 मुलांनी जबरदस्तीने नेऊन तिच्यावर अत्याचार झाला। आम्ही पीआयला सातत्याने कॉन्टॅक्ट करतो, पण माजलगावचा पीआय आमच्यासोबत बदमाशी करतो आणि तो आरोपीला अजूनही अटक करत नाहीये। उलट पीआयनेच त्या आरोपीला कुठे फरार केले का अशी आमची धारणा आहे। लातूरमध्ये हॉस्टेलच्या रेक्टरच्या मुलानेच त्या मुलीवर, हॉस्टेलमध्ये असणाऱ्या मुलीवर बलात्कार करून खून केला, तरीही पोलीस स्टेशन अजिबात तक्रार नोंदवून घेत नव्हतं। या मुलीचा दुसऱ्यांदा पोस्टमार्टम सोलापूरमध्ये झालं आणि त्यानंतर मुंडे नावाच्या पीआयवर प्रचंड म्हणजे आम्हाला मोर्चा वगैरे काढावा लागला आणि त्यानंतर या ठिकाणी गुन्हा दाखल झाला। त्याच लातूरमध्ये इयत्ता 5वीचा मुलगा हॉस्टेलमध्येच शिक्षकाने फासावर लटकवला, ज्याच्यात अजूनही त्या शाळेवर कारवाई झालेली नाही। वसईमध्ये अगदी भर दिवसा ट्रॅफिकमध्ये गाडीचा पाना हातात घेऊन एका युवतीवर 28 वार करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय। उरण पनवेलची घटना ताजी आहे। वरळीमध्ये नाकवा कुटुंब उघड्यावर आलं, ज्या मिहिर शहाच्या पोराने गाडीने फरफटत त्या नाकवा ताईंना तिथपर्यंत नेलं, त्याचं पुढे काय झालं अजूनही कळलं नाही। या सगळ्या घटनांचा जर गोषवारा बघितला तर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत। रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।